नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका यामध्ये विविध पदांसाठीची सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली आहे। आणि मित्रांनो, ही जरी भरती कंत्राटी पद्धतीने जर असली तरी पण बघा, याच्यामध्ये तुम्ही कंत्राटी पद्धतीने काम केलं आणि त्याच्यानंतर जर शासकीय जागा रिक्त झाली तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणतीही परीक्षा न घेता त्या जागेवरती तुम्हाला घेतलं जाऊ शकतं। त्यासाठी ही भरती अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो। जागा देखील खूप जास्त या ठिकाणी विविध पदांच्या देण्यात आलेल्या आहेत। तर या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर ते पटदिशी करून घ्या, म्हणजे असेच महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतं। तर बघा, ही जाहिरात कधी आलेली आहे? 15/12/2025 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका या ठिकाणी त्याच्यामध्ये बालरोग तज्ञ पूर्ण वेळासाठीचं पद असणार आहे। प्रति महिना सॅलरी 75,000 रुपये इतकी असणार आहे। आणि एकूण जागा इथं बघा 2 भरल्या जाणार आहेत। इथं तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते दिलेलं आहे। वयाची अट आहे ती देखील इथं देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पुढचं पद आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर, प्रतिमाह 32,000 रुपये इतकी सॅलरी आहे। आणि त्याचबरोबर एकूण पद यांची 4 भरली जाणार आहे। त्यामध्ये बघा, इथं तुम्हाला वयोमर्यादेचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाप्रमाणे वयोमर्यादा देखील इथं देण्यात आलेले आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। आणि कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा उपलब्ध आहे हे इथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रतिमाह 17,000 रुपये इतकी सॅलरी असणार आहे। आणि वयोमर्यादा इथं तुम्हाला तक्त्यामध्ये दिलेल्या आहेत। एकूण 10 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। फार्मसिस्टच्या 3 जागा भरल्या जाणार आहेत। प्रतिमाह 17,000 रुपये इतकी सॅलरी इथं तुम्हाला देण्यात येणार आहे। बघा, 15वा वित्त आयोगाअंतर्गत इथं काही पोस्ट भरल्या जाणार आहे। ती पोस्ट आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक, प्रतिमाह 18,000 रुपये इतकी सॅलरी असणार आहे। आणि एकूण जागा बघा 64 जागा या इथं भरल्या जाणार आहेत। ज्या अतिशय जास्त जागा आहेत त्या जागा बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदासाठी भरल्या जाणार आहेत। आणि त्यांच्या वयोमर्यादा मित्रांनो इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त 12वी सायन्सनं पास असणं आवश्यक आहे मित्रांनो, लक्षात घ्या इथं। आणि आपल्याला अर्ज जे करायचे आहेत ते अर्ज 16/12/2025 ते 26/12/2025 पर्यंत इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नवीन इमारत, 4था मजला, शिवाजीनगर, पुणे या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्येच शासकीय सुट्टी वगळता आपल्याला या ज्या काही तारखा दिलेल्या आहेत 26/12/2025 पर्यंत आपण हे अर्ज जमा करू शकतो। मित्रांनो, अर्ज जमा करत असताना आपल्याला पासपोर्ट साईज फोटो, जन्मतारखेचा वयाचा पुरावा, फोटो ID, रहिवासी दाखला, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र या सगळ्या गोष्टी त्या अर्जासोबत जोडायच्या आहेत। आणि तुम्हाला इथं कोणतीही इंटरव्ह्यू वगैरे घेतली जाणार नाही। तुमचं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या 50 प्रमाणे जे काय प्रपोर्शन आहे ते काढलं जाणार आहे। आणि त्याच्यानुसार तुमचं इथं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन होणार आहे। त्याचबरोबर तुमचा जो काही पदाशी निगडित अनुभव आहे त्यासाठी देखील काही गुण इथं राखीव ठेवण्यात आलेले आहे। आणि त्याचं एकूण 100 गुण करून तुमची जी काही मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट या ठिकाणी लावली जाणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला इथं कोणती परीक्षा द्यायची नाही, कोणती इंटरव्ह्यू नाही। तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याच्यानुसार तुमचं इथं सिलेक्शन केलं जाणार आहे, हे लक्षात घ्या। आणि ही जी काही पदं आहेत ही पदं तात्पुरत्या स्वरूपाची 1 वर्षाच्या जे काही कालावधी आहे त्या कालावधीसाठी इथं घेण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला तिथं पुढं रिन्यू देखील केलं जाऊ शकतं तुमचं जर काम वगैरे चांगलं असेल तर। आणि जर समजा त्या ठिकाणी शासकीय कोणती जागा रिकामी झाली तुमच्या पोस्टची तर तुम्हाला त्या जागेवरती तिथं परमनंटसाठी घेतलं जाऊ शकतं, हे मित्रांनो लक्षात घ्या। यासाठी आपल्याला जो काही अर्जाचा फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट इथं तुम्हाला दिलेला आहे। ही जी PDF आहे त्या PDFची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेची वेबसाईट जी आहे ती वेबसाईट देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो बघा,
अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.